यस. आज आपण बघणार आहे ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह, त्याचं फोर्थ लेक्चर, लेक्चर नंबर 4. काय? इन्क्रीजिंग अँड डिक्रीजिंग फंक्शन. इन्क्रीजिंग अँड डिक्रीजिंग फंक्शन. आता इन्क्रीजिंग म्हणजे काय, डिक्रीजिंग म्हणजे काय हे समजून घ्या. बघा काय समजून घ्या. इन्क्रीजिंग याचा अर्थ काय? फर्स्ट डेरिव्हेटिव्ह इज ग्रेटर दॅन 0. फर्स्ट डेरिव्हेटिव्ह ग्रेटर दॅन 0 आलं तर इन्क्रीजिंग, आणि फर्स्ट डेरिव्हेटिव्ह लेस दॅन 0 आलं तर डिक्रीजिंग. काय सांगितलं बघा? फर्स्ट डेरिव्हेटिव्ह ग्रेटर दॅन 0 आलं तर इन्क्रीजिंग, आणि लेस दॅन 0 आलं तर डिक्रीजिंग. म्हणजे एफएस लिहायचं, फर्स्ट डेरिव्हेटिव्ह काढायचं, ते पॉझिटिव्ह आलं तर इन्क्रीजिंग, आणि निगेटिव्ह आलं, निगेटिव्ह याचा अर्थ समजून घ्या, हा 0 आहे. 1 2 3 म्हणजे इकडं इन्क्रीजिंग आणि इकडं डिक्रीजिंग. -1 -2 -3 म्हणजे एफएक्सची व्हॅल्यू 0 पेक्षा मोठी आली की इन्क्रीजिंग, आणि 0 पेक्षा कमी आली की डिक्रीजिंग. राईट. बघा आता आपण काय करतोय, काय लिहायचं? एफएक्स लिहायचं, फर्स्ट डेरिव्हेटिव्ह काढायचं, ग्रेटर दॅन 0 आलं तर इन्क्रीजिंग, लेस दॅन 0 आलं तर डिक्रीजिंग. राईट. आता पहिले एफएक्स लिहून घेतो मी. फर्स्ट एक्झाम्पल बघा. एफएक्स इज इक्वल टू x³ - 3x² प्लस 3x - 100. डेरिव्हेटिव्ह काढतो f'(x). आता इथं काय लक्षात ठेवायचं, डेरिव्हेटिव्ह कसं नेहमी माहिती आहे तुम्हाला. चं डेरिव्हेटिव्ह 1, x² डेरिव्हेटिव्ह 2x, x³ डेरिव्हेटिव्ह 3x², x⁴ डेरिव्हेटिव्ह 4x³. हे कुठला फॉर्म्युला वापरायचा? x⁻⁴. पॉवर खाली वरची पॉवर 1 न कमी. काय? पॉवर खाली वरची पॉवर 1 न कमी. चं 1, x² 2 इथं लिहिलं, पॉवर 1 न कमी केली की 3 - 2 - 1 1. x³ पॉवर खाली लिहिली, वरची पॉवर 3 - 1 2. 4 खाली लिहिली, वरची पॉवर 1 न कमी. बघा डेरिव्हेटिव्ह, x³ डेरिव्हेटिव्ह 3x² 3 बाजूला, x² डेरिव्हेटिव्ह 2x प्लस 3 कॉमन, चं डेरिव्हेटिव्ह 1 आणि एकटा कॉन्स्टंट आला की 0. काय केलं बघा, x आहे तिथं 1, x² आहे तिथं 2x, x³ आहे तिथं 3x². बरोबर. हे सिम्प्लिफाय करतो, 3x² - 6x प्लस 3 कॉमन काढला, x² - 2x प्लस 1. आता हे ह्याच्यावर कळत नाही, कारण एक्सची व्हॅल्यू माहिती नाही तुम्हाला. एक्स इज अ व्हेरिएबल, तो पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे माहित नाही तुम्हाला. मग तो कसा लिहिला बघा, 3x - 1 ब्रॅकेट्स कर. बघा की आपण ह्याचा स्क्वेअर फॉर्म्युला कसा आहे, a - b ब्रॅकेट स्क्वेअरचा a² - 2ab प्लस b². इकडून इकडे लिहिता येतं, त्याचा उलटा काय, ह्याचं स्क्वेअर रूट इथं लिहायचं, याचं स्क्वेअर रूट इथं लिहायचं, मधल्याचं चिन्ह लिहायचं. तसं बघा, a² स्क्वेअर रूट x, 1 स्क्वेअर रूट 1 आणि मधल्याचं चिन्ह. आता बघा, 3 पॉझिटिव्ह, स्क्वेअर असल्यामुळं पॉझिटिव्ह झाला. हे तर स्क्वेअर आहे का कुठला माहित नाही, एकची व्हॅल्यू काय आहेत त्या, म्हणून ब्रॅकेट स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये आणला. आणि आता इथं बघा, f'(x) इज ग्रेटर दॅन 0, हेन्स फंक्शन इज इन्क्रीजिंग. फर्स्ट डेरिव्हेटिव्ह ग्रेटर दॅन 0 आला तर इन्क्रीजिंग. बरोबर. आता सेकंड एक्झाम्पल घेऊया आपण. f(x) इज इक्वल टू, फर्स्ट एक्झाम्पल बघा, सेकंड 2 - 3x प्लस 3x² - x². डेरिव्हेटिव्ह काढा, f'(x), कॉन्स्टंट आलं 0, 3 बाजूला x 1, 3 कॉमन x² 2x आणि x³ 3x². आत्ताच्या प्रमाणात x आला 1, x² आला 2x, x³ आला 3x⁻³ - 1 2, x⁴ आला 4x⁻³ कुठला फॉर्म्युला यूज करतो, x⁻n चा. पॉवर अगोदर लिहायची कोएफिशियंटला आणि एक पॉवर काय करायची, कमी करायची.
आणि 1 आलं 0 लिहा, 2 आलं 0 लिहा, 3 आलं 0 लिहा, एकटा कॉन्स्टंट आला 0 लिहायचा आणि x आला 1, एक्स स्क्वेअर आला 2x, एक्स क्यूब आला 3x स्क्वेअर. नेक्स्ट बघा हा -3 + 6 - 3x स्क्वेअर. डिसेंडिंग पॉवर कॉमन लिहा. अगोदर एक्स स्क्वेअरची टर्म, नंतर एक्सची टर्म, नंतर मायनस. आता यात ना बघा आपल्याला ए स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर आला तरी पॉझिटिव्ह असतो, म्हणून या फॉर्म मध्ये आणायचं त्याला. ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर, ए स्क्वेअर मायनस ट्वाइस ए बी प्लस बी स्क्वेअर. आता बघा पहिल्या तिसऱ्या टर्म कशा आहेत? पॉझिटिव्ह आहेत. फर्स्ट अँड थर्ड टर्म कशी आहे? पॉझिटिव्ह आहे. इथं फर्स्ट आणि थर्ड टर्म निगेटिव्ह आली, म्हणून काय करतोय -3 काय करतो? कॉमन लिहितो. मग एक्स स्क्वेअर मायनस 2x + 1 आत मल्टिप्लाय करून घ्या. -3x स्क्वेअर मायनस मायनस प्लस 3 2 जा 6x आणि 3 1 जा 3. आता हा कुणाचा कम्प्लीट स्क्वेअर आहे? 3. बघा याचं स्क्वेअर रूट इथं घ्यायचं, याचं स्क्वेअर रूट इथं घ्यायचं आणि मधल्याचं चिन्ह घ्यायचं, म्हणजे x - 1 ब्रॅकेट स्क्वेअर. आता बघा 3 निगेटिव्ह आहे आणि स्क्वेअर असल्यामुळे पॉझिटिव्ह, आणि एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह आलं की निगेटिव्ह येतं. बघा 6 × -4 -24, -6 × 4 आला -24. एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह आला की निगेटिव्ह येतो, म्हणजेच f' इज लेस दॅन 0. हेन्स फंक्शन इज डिक्रीजिंग. फंक्शन इज डिक्रीजिंग. काल काय केलं? फंक्शन दिलं, डेरिव्हेटिव्ह काढला, -3 कॉमन काढला, ब्रॅकेट स्क्वेअर. ब्रॅकेट स्क्वेअर मध्येच लिहायचं नेहमी, म्हणजे काय होतं? स्क्वेअर असल्यामुळे पॉझिटिव्ह. नाहीतर काही स्क्वेअर असतील, आता इथे एक्स स्क्वेअर आहे, इथे एक्स आहे, इथं कॉन्स्टंट आहे, त्यामुळे निश्चित पॉझिटिव्ह की निगेटिव्ह सांगता येत नाही, तो म्हणून ब्रॅकेटच्या स्क्वेअर मध्ये आणला त्याला. थर्ड एक्झाम्पल आपण बघूया. इथं बघा f(x) इज इक्वल टू x - 1/x डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. f(x) डेरिव्हेटिव्ह काय लिहितो आपण? f'(x). आता बघा इथं फॉर्म्युले कुठले वापरायचे आहेत? x डेरिव्हेटिव्ह 1, म्हणजे डेरिव्हेटिव्हचे फक्त फॉर्म्युले क्लिअर पाहिजेत, हे लक्षात ठेवा. आणि 1/x डेरिव्हेटिव्ह काय झालं? -1/x. एवढंच बघा. आता बघा x डेरिव्हेटिव्ह 1, हे मायनस तसा, आणि 1/x डेरिव्हेटिव्ह -1/x², आणि 2 वेळा मायनस मायनस असल्यामुळे प्लस 1/x². आता हा 1 पॉझिटिव्ह, एक्स स्क्वेअर स्क्वेअर असल्यामुळे पॉझिटिव्ह, याचाच अर्थ काय झाला? f'(x) इज ग्रेटर दॅन 0. हेन्स फंक्शन इज इन्क्रीजिंग. फंक्शन इज इन्क्रीजिंग. अजून नेक्स्ट एक्झाम्पल बघा, फोर्थ एक्झाम्पल बघा. f(x) काय तुमचा? 7/3 7/x -3. आता बघा f'(x) डेरिव्हेटिव्ह काढतो, 7 बाजूला 1/x डेरिव्हेटिव्ह -1/x², आणि एकटा कॉन्स्टंट आला की 0, म्हणजे काय झालं? -7/x². आता बघा -7 निगेटिव्ह आहे आणि x² पॉझिटिव्ह, म्हणजे एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह आला की निगेटिव्ह आहे, म्हणजे विच इज लेस दॅन 0. काय म्हणायचं? f'(x) इज लेस दॅन 0. हेन्स f(x) इज डिक्रीजिंग. फोर्थ. अजून फिफ्थ एक बघू, शेवटचा. किती सोपे एक्झाम्पल आहेत बघा. फिफ्थ, f(x) इज इक्वल टू cos x डिफरन्शिएटिंग विथ
रिस्पेक्ट टू एक्स डेरिव्हेटिव्ह काय येते बघा, एफ डॅश एक्स आणि कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स. आता हा निगेटिव्ह की पॉझिटिव्ह आपल्याला कळत नाही का, हे निगेटिव्ह आहे पण साईनची व्हॅल्यू निगेटिव्ह आली तर पॉझिटिव्ह बनेल आणि साईनची व्हॅल्यू पॉझिटिव्ह आली तर निगेटिव्ह बनेल. कळलं. मग ती साईनची व्हॅल्यू कशी आहे ते बघा. पहिले इथं सांगितलं बघा 0 इज एक्स इज लेस देन पाय. मग तुम्हाला काय माहिती पाहिजे, साईनची व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे हे माहिती पाहिजे. त्यासाठी साईनचा ग्राफ काढतो आम्ही. हा 0 आहे, इथं 1 आहे आणि इथं -1 आणि साईनचा ग्राफ बघा. हा पाय, 2 पाय, 3 पाय, 4 पाय आणि हा पाय बाय 2, 3 पाय बाय 2, 5 पाय बाय 2, 7 पाय बाय 2 आणि हा ग्राफ कशाचा आहे तुमचा, साइनचा. बघा 0 टू पाय पॉझिटिव्ह आहे, पाय टू 2 पाय निगेटिव्ह आहे, 2 पाय टू 3 पाय पॉझिटिव्ह आहे, 3 पाय टू 4 पाय निगेटिव्ह आहे. पण आपली एक्सची व्हॅल्यू कुठून आहे बघा, 0 इज लेस दॅन एक्स इज लेस दॅन पाय, म्हणजे 0 टू पाय साईनची व्हॅल्यू काय आहे, पॉझिटिव्ह. मग काय म्हणायचं, इन 0 इज लेस दॅन एक्स इज लेस दॅन पाय साइन एक्स इज पॉझिटिव्ह. आता साइन एक्सची व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे पण अगोदर निगेटिव्ह आहे ना, हेच एफ डॅश एक्स इज लेस दॅन 0, हेच एफ एक्स इज डिक्रीजिंग. थँक्यू. कळलं कसं सोडवायचं, सोपी बाब आहे. फक्त हे फंक्शन द्यायचं, डेरिव्हेटिव्ह द्यायचं, ग्रेटर दॅन 0 आलं तर मॅक्झिमम आणि लेस दॅन 0 आलं तर मिनिमम. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि पहा. रोज कमीत कमी 3-4 व्हिडिओ पहा, तुमचं दिवसाचं काम होईल. आणि 1 तास फिजिक्स, 1 तास केमिस्ट्री, 1 तास मॅथ्स दिवसातनं करा. तुम्ही 95-96च्या खाली येणार नाही आणि सीईटीला सुद्धा 99% पर्यंत जाता की नाही बघा. फक्त ती कन्सेप्ट समजून घ्या. रोज 1 तास करा, कंटाळा करू नका. थँक्यू व्हेरी मच.